पिंपळनेरला पुन्हा गारपीटने झोडपले, अवकाळी पावसाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत. पिंपळनेर शहरासह परिसरात आज पुन्हा एकदा गारपीट व अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला. दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने, गारपिटीने आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने संपूर्ण शहराला झोडपून काढले. यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गारांचा खच आणि 40 मिनिटांचा थरार. दुपारी साधारण 3 वाजेच्या सुमारास आकाशात काळे ढग जमा झाले आणि पाहता पाहता पावसाला सुरुवात झाली. सुमारे 40 मिनिटे पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. पावसासोबतच मोठ्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाल्याने काही वेळातच रस्त्यांवर पांढरे शुभ्र गारांचे पांघरून पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. अचानक झालेल्या या बदलामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची सुरक्षित ठिकाणं शोधण्यासाठी एकच धावपळ उडाली. पावसासोबत असलेल्या वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड होता. या वाऱ्यामुळे शहरातील एका उभ्या असलेल्या रिक्षावर मोठा बॅनर कोसळला. सुदैवाने या घटनेच्या वेळी रिक्षात किंवा आसपास कुणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र वाऱ्याच्या वेगामुळे अनेक ठिकाणचे पत्रे आणि फलक हलल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. एकीकडे उन्हाचा चटका वाढत असताना दुसरीकडे वारंवार होणाऱ्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. या गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या भीतीने बळीराजा चिंतेत सापडला आहे. महसूल विभागाने पंचनामे करून लवकर शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, पिंपळनेर.